सातारा विधानसभेचं आज मतदान होतं आणि हे मतदान पाऊस असताना सुद्धा आज अतिशय शांततेत सुरळीतपणे आणि निर्भयपणे आणि निपक्षपातीपणे झालेलं आहे। तर यापूर्वीची मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर लोकसभा 2009ला हे 46% होतं, लोकसभा 2014ला 59% होतं आणि 2019चे म्हणजे मागं 3 महिन्यापूर्वी जी झाली त्याच्यामध्ये 61.27% एवढं मतदान झालेलं होतं। मागच्या विधानसभेच्या वेळेस म्हणजे 2009च्या विधानसभेला 62%, तर 2014च्या विधानसभेला 67% एवढं मतदान झालेलं आहे। अजूनही फायनल फिगर जे आहेत 6 वाजताचे किंवा आता जी मतदारांची रांग त्या मतदान केंद्रावर आहे, मात्र सकाळी 9 पर्यंत 3.54%, 11 पर्यंत 14.10%, 1 पर्यंत 28.44%, 3 पर्यंत 43.51% आणि 5 पर्यंतची जी आत्ता आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे ती 58.11% एवढी 5 वाजेपर्यंतची माहिती माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। आता हे फायनल फिगर जे आहेत साधारणतः 8च्या दरम्यान ह्या सगळ्या फिगर्स माझ्याकडे आता हे राहतील। एकंदरीतच सगळ्या ठिकाणी पाऊस होता, मात्र त्या ठिकाणी नॉर्मल परिस्थिती साधारणतः 9 वाजल्यानंतर झाली। काही ठिकाणी म्हणजे विशेषतः जे आज इन्सिडेन्सेस जे काय घडलेले आहेत ते माड्यामध्ये आणि करमाळ्यामध्ये काही किरकोळ मारहाण वगैरे झालेली आहे, त्याबद्दलचे गुन्हे दाखल झालेले आहेत। एक बार्शीमध्ये झाड जे पडलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांमध्ये ते झाड काढलं, कुठल्याही प्रकारे मतदानामध्ये कोणताही अडथळा आला नाही। रूपा भवानी, हनुमाननगर, मुरारजी पेठ, त्याचबरोबर जुना बोरमणी नाका अशा ठिकाणी जे पावसामुळं घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, महापालिका आयुक्त डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीममार्फत हे त्यांचे सुविधा करण्यात आल्या, त्यांनी देखील मतदानामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। बाकी एकंदरीतच जे आहे की कोणत्याही प्रकारे कोणतीही दुर्घटना न होता कोणत्याही प्रकारच्या मतदानामध्ये अडचण न येता हे सगळं मतदान आज पार पडलेलं आहे।